नमस्कार. आपण पाहत आहात सत्यशोधक आवाज. मी संपादक नितीन पवार. शिरूर शहरातील नेहमी संघर्षरत असणारे एक धडाडीचे कार्यकर्ते मेहबूबभाई सय्यद अनेक मागण्यांसाठी पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या लढाऊ बाणेने उपोषणाला बसलेले आहेत. आपण त्यांना त्याबाबत काही प्रश्न विचारू आणि त्यांच्याकडून माहिती घेऊ. कचरा व्यवस्थापनाला त्यांना मिळालेला ठेका हा गावातल्या एका प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला दिला. जर लाखो रुपयाचा ठेका आहे तर तो वाय शिंदेने चालवला होता. पण 2022 ते 2026 या काळात वाय शिंदे ही व्यक्ती कोण आहे हेच शिरूरकरांनी पाहिली नाही. त्याचा ठेका हा गावातला एक प्रिंटिंग प्रेस व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने चालवला. आणि शासनाच्या नियमानुसार जर ठेका एका व्यक्तीला दिलाय तर तो दुसऱ्या व्यक्तीला हँडओव्हर करता येत नाही. म्हणजे ह्यांनी सरळ सरळ वाय शिंदे हा गावातला प्रिंटिंग प्रेसवाला आणि नगरपालिकेतले अधिकारी ह्यांनी करोडो रुपयाचा खुल्ला भ्रष्टाचार केलेला. फ्रॉड मोठ्या प्रमाणात झालेला आहे. करोडो रुपयाचा फ्रॉड यांनी केलेला. एवढंच नव्हे तर आमच्या गावातील जे वंचित समाजाचे आमचे सफाई कामगार आहेत, कंत्राटी कामगार, त्यांना 2022 ते 2026 या कालावधीत एकाही महिन्यात किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला नाही. एकीकडून नगरपालिकेकडून 20-20 हजार रुपये घ्यायचे आणि त्या कामगाराच्या हातात 8 ते 9 हजार रुपये द्यायचे. त्याचबरोबर नगरपालिकेचा जो खतकाटा आहे त्या खतकाट्यावर गोळा होणारं प्लॅस्टिक, पुठ्ठा, काच, कपडे, फाटक्या, चपला ह्याचं जे काही टेंडर करून उत्पन्न मिळून तिजोरीत जायला पाहिजे होतं ते तिजोरीत न जाता ठेकेदाराच्या घरी गेले. म्हणजे लोकांचा पैसा हा लूट केलेली आहे. म्हणजे नगरपालिकेला जो जमा झाला असतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्रभर देशभर तो व्यक्तिगत लुटला गेला. त्याचबरोबर महाराष्ट्रभर देशभर जर सार्वजनिक बांधकाम खात्याचे लोक असेल तर त्यांची सार्वजनिक बांधकामची कॉलनी असते, पोलिसांची कॉलनी असते, एसटी वाल्यांची कॉलनी असते, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल विभागाची कॉलनी असते. परंतु आमच्या गावात सफाई कामगारांना काही अशा प्रकारची कॉलनी नाही. तर आम्ही यावेळेस मागणी केली की सफाई कामगारांना फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्री मध्ये घर बांधून देण्यात यावी. बऱ्याच ठिकाणी सफाई कामगारांना स्वतंत्रपणे घर नगरपालिकेने महानगरपालिकांनी दिलेली आहेत. त्याची आपल्या शिरूर नगरपालिकेने पण दिली पाहिजे ही एक मागणी घेऊन आम्ही बसलो आहोत. त्याचबरोबर या शहराचा आरोग्याचा प्रमुख म्हणून ज्याची ओळख आहे स्वच्छता निरीक्षक, त्याच्या हृदयाला 2021-22 मध्ये 4 ब्लॉकेज होते. बर. जर 20-21 ला 4 ब्लॉकेज होते तर 26 पर्यंत ब्लॉकेजची संख्या वाढली. म्हणून आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य विभागातर्फे त्याच्या हृदयाची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशी मागणी केलेली. आणि त्याच मागणी बरोबर आपल्या शहरातील सफाई कामगार संदीप सुरेश चव्हाण याची प्रभारी सहाय्यक स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्ती करावी ही पण मागणी केली. त्याच्या हृदयाला प्रॉब्लेम आहे हो. असंच याच्याबाबत काही शंका आहे काय? याच्याबाबत आमच्याकडे कागदपत्र आहेत. हा हा. स्वतः स्वच्छता निरीक्षकाने संचालक नगररचना विभाग मुंबई या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे की माझ्या शरीरातील हृदयामध्ये 4 ब्लॉकेज आहेत. एक 70% ब्लॉक आहे, एक 75%, एक 85% आणि 100%. असा त्यांनी जो संचालक ऑफिसला पत्रव्यवहार केला होता तो आम्ही मिळवलेला आहे. आणि त्याच्या आधारे आम्ही सांगतोय की त्याला हे खरं आहे का खोटं आहे? ब्लॉकेज आहेत ऑन रिपोर्ट. त्यांनी सादर केलेलं आहे त्याचं कागद. त्याच्या आधारेच आम्ही मागणी केली. हा जो स्वच्छतेचा प्रमुख आहे, आरोग्याचा प्रमुख आहे, मग त्याच्या आरोग्याची चेकिंग करणं महत्वाचे आहे. म्हणून आम्ही त्याच्या आरोग्य तपासणीची मागणी केलेली. हा. म्हणजे आरोग्याच्या बाबतीत आणखीन ठोस भूमिका आणि सर्वांची सोय होईल अशी भूमिका नगरपालिकेची घेण्याची मानसिकता नाही. शिरूर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची अपेक्षा आहे लोकांची. मागणी पण आहे बऱ्याच वर्षांपासून. ते तर करतात अनेक पक्षाचे कामचे सहकारी मागणी ती करतात. कुठपर्यंत आलेली आहे? जागेचा प्रस्ताव गेलेला आहे शासन स्तरावर. ती कारवाई होऊन जाईल आणि ती गरज आहे शिरूर शहराची. आमचे सहकारी मागणी करतात, आमच्याच भगिनी त्याच्या बाबत पाठपुरावा करत आहेत. काही इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या सुविधा का आणता येत नाही असं काय? याच्याबद्दल काय तुम्हाला? इथं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून ठेवलेलं आहे.
बांधकाम आहे, कॉलनी आहेत राहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या. याच्यामध्ये जे आपण तिच्या सुविधा उपलब्ध व्हायला अडचण काय आहे? मतदार म्हणून निवडून देत आहोत, लोकप्रतिनिधी असतील, हम्म. आमदार असतील, खासदार असतील, ह्यांनी ह्या गोष्टीमध्ये दखल घेतली पाहिजे. हा राज्य स्तरावरचा विषय आहे. जर आपल्याला त्या सुविधा पाहिजे असतील उपजिल्हा रुग्णालयाच्या, तर ते जिल्ह्यावर मागणी करून चालणार नाही. तर तो राज्य लेवलला हा विषय उचलला पाहिजे. विधान भवनामध्ये हा विषय उचलण्याची जबाबदारी आमदार साहेबांची आहे आणि लोकसभेमध्ये खासदारांची आहे. यांनी जर हे विषय उचलले तर आपल्याला नाही जिल्हा रुग्णालय पण मिळेल. कारण शिरूर हे 3 तालुक्यांसाठी प्रमुख बाजारपेठ आहे. श्रीगोंदा, पारनेर आणि शिरूर. म्हणजे मी तर म्हणतो उपजिल्हा नाही, आपल्याला जिल्हा रुग्णालय मिळालं तरी ते कमी पडेल. तर ते कमी पडेल. त्यामुळे हा एवढी विषय मोठी आपल्या संख्या इथून लोकप्रतिनिधींनी घेणं गरजेचं आहे. रुग्णांच्या आणि मोठमोठ्या ज्या मेजर प्रॉब्लेम्स त्यामुळे असतात, आपल्या लोकप्रतिनिधींनी हा विषय घेतलाच पाहिजे. हार्ट सर्जरी असेल, ब्रेन सर्जरी असेल, हो. इतर आणखी मोठ्या सर्जरी अशा इथं काही त्या ग्रामीण ह्याच्यामध्ये उपलब्ध नाहीत ग्रामीण रुग्णालयामध्ये. पण ते आपल्या लोकप्रतिनिधींनी त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे, पाठपुरावा केला. मग हे याच्या मागे काय कोणी लॉबी आरोग्य क्षेत्रातली कार्यरत आहे असं ऐकायला मिळतं नाही, की ते होऊ देत नाहीत आपल्या इथं, असं ही गोष्ट खरी आहे का? मला त्याच्याबद्दल आयडिया नाही. खासगी डॉक्टरांची लॉबी असू शकेल. कारण शिरूर असं शहर आहे की जो डॉक्टर भाड्याने जागा घेतो तो काही दिवसात लाखो रुपयाची जमीन खरेदी करून त्याच्यावर करोड रुपयाची इमारत उभी करतो. त्यामुळं शिरूर हे डॉक्टर व्यवसायासाठी एक चांगली हब आहे असं म्हणलं तर हरकत नाही. जशी शैक्षणिक हब शिरूर आहे तसं हॉस्पिटलसाठी पण शिरूर हे हॉस्पिटल हब झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आरोग्य क्षेत्रातल्या लोकांकडे म्हणजे डॉक्टरांकडे येताना दिसतो. आणि ज्या सरकारी सुविधा आहेत तिथे नेहमी काटछाटच, अपूर्णता. सेवा हा प्रकार राहिलेलाच नाही. जो उठतोय तो कापायलाच निघलेला आहे. म्हणजे खालच्या ग्रामपंचायतीपासून त्या देश लेवल पर्यंत सगळी परिस्थिती सारखी आहे. म्हणजे पैसा हेच आता मूल्य झालेलं आहे समाजाचं. सेवा हा शब्दच नावापुरता राहिलेला आहे. सेवा म्हणजे आता काय कोणी सेवा करायला विसरूनच गेलेले आहेत. सगळे मलीने फायदा निघलेले. म्हणजे आता तुम्ही मग आता आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्या ठिकाणी. आज पहिला दिवस आहे. यापूर्वी पण तुम्ही बसलेले होते, हो. नेहमीच बसता. तर आता तुम्ही शिरूरच्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना, प्रशासनाला काय एक संदेश देऊ? नाही, मी जसं स्पष्ट केलं की आमच्या सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचं किमान वेतन जे आहे जे त्यांना मिळालं पाहिजे शासनाचे किमान वेतन कायद्यानुसार, ते जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार. तर मेहबूबजी सय्यद शिरूर मधील एक लढाऊ कार्यकर्ते म्हणून ज्यांची ख्याती आहे, ते अशा पद्धतीने शिरूरच्या नागरिकांच्या समस्यांसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला शिरूर नगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या जवळच त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि त्यांनी नागरिकांना आवाहनही केलेले आणि प्रशासनालाही आवाहन केलेले आहे. आता या आव्हानाला प्रशासन, स्थानिक नेते काय कृतीने प्रतिक्रिया देतात की नेहमीप्रमाणे नुसते आश्वासन देतात, हे आपण पाहू. सत्यशोधक न्यूज पाहत राहा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.